वाढ होती त्याची थकीत रक्कम जी होती ते 5 महिने अदा केल्यानंतर ती बंद झाली होती। ती थकीत रक्कम तात्काळ सुरू करण्याचा निर्णय घेतला। त्याप्रमाणे शासनाकडून 65 कोटी रुपये त्याच्यासाठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर सानुग्रह अनुदान जो आहे 6,000 रुपये तो देखील दरवर्षीप्रमाणे त्यांना देण्याचा निर्णय बैठकीमध्ये झाला आणि त्याचबरोबर त्यासाठी जवळपास 51 कोटी रुपये लागतील आणि जी काही उचल असते सणाची उचल दर वर्षी जी आपण देतो 12,500 रुपये त्याप्रमाणे देखील एसटी महामंडळ त्याची पूर्तता करणार आहे आणि असे एकूण जवळपास 85,000 एसटीचे कर्मचारी आणि सर्व अधिकारी यांना याचा लाभ मिळेल। आम्ही महायुती सरकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आणि आम्ही जेव्हा जेव्हा सर्वसामान्य शेतकरी असेल लाडक्या बहिणी असतील आणि जेव्हा एसटी कर्मचारी देखील जे आहेत ते देखील अतिशय म्हणजे गाव तिथे एसटी अतिशय म्हणजे जिथं अगदी रस्ता नाही चांगला तिथं देखील ही एसटी पोहोचते आणि आपल्या सर्वसामान्य गोरगरीब महाराष्ट्रातल्या जनतेला सेवा देत असते। त्यामुळे दिवाळीमध्ये देखील एसटी कर्मचारी जो आहे तो कधी दुःखी कष्टी होऊ नये याचा देखील विचार सरकारने केलेला आहे आणि त्याचबरोबर मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील अनेक योजना ज्या या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत त्यांच्या मंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर। तर मला वाटतं भविष्यामध्ये एसटी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी अनेक जे रिसोर्सेस आहेत त्याचा अवलंब करते आहे आणि भविष्यामध्ये एसटी स्वतःच्या ताकदीवर देखील उभी करण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे याला शासनाला युनियन जे आहेत इथं आपले वर्गे साहेब आहेत आणि इतरही सर्व लोक अडसूळ साहेब मगाशी होते इतर लोक सर्व जे युनियनचे पदाधिकारी होते त्या सगळ्यांनीच सहकार्याची भूमिका घेतलेली आहे आणि शेवटी सरकार आणि एसटी कर्मचारी हे काही वेगळे नाहीये त्यामुळे त्यांची दिवाळी देखील गोड व्हावी अशी त्यांची आग्रही मागणी होती आणि सरकार हे सर्वसामान्यांचं आहे आणि मग एसटी कर्मचाऱ्यांना देखील सरकार या आजच्या बैठकीमधून आम्ही निर्णय घेतलेला आहे।